नमस्कार मित्रांनो, युवराज अकॅडमी 24 या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग बहुउद्देशीय कर्मचारी 50% आरोग्य सेवक व आरोग्य सेविका या पदासाठी जे काही प्रश्न विचारले होते प्रश्न यामध्ये आपण पाहणार एकूण 100 प्रश्न या ठिकाणी आपण पाहणार आहोत। हे प्रश्न आपल्याला 40 मिनिटांमध्ये पाहायचे आहेत। तर चला विद्यार्थी मित्रांनो, वेळ न लावता व्हिडिओची सुरुवात करूया। तर मित्रांनो, आजचा आपला पहिला प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते, तत्पूर्वी जर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बाजूचं घंटीचं बेल आयकॉन त्याला सुद्धा प्रेस करा। आणि ही जी काय परीक्षा आहे यासाठी तुम्हाला बेस्ट ऑफ लक, सर्वांना बेस्ट ऑफ लक, सर्वांना या ठिकाणी गुड इव्हनिंग, सर्वांना गुड इव्हनिंग। जास्तीत जास्त मित्रांपर्यंत ही जी काही लिंक आहे शेअर करा। तर चला, आजचा आपला पहिला प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते ठिकाणी पाण्याच्या साठ्याचे ठिकाण नाही? खालीलपैकी कुठले ठिकाणी पाण्याच्या साठ्याचे ठिकाण नाही? नदी, तलाव, समुद्र की ढग? तर बरेच विद्यार्थी या ठिकाणी योग्य आन्सर देत आहेत। तर विद्यार्थी मित्रांनो, ज्याही विद्यार्थ्यांनी ऑप्शन क्रमांक 4 निवडलं ते योग्य आन्सर असणार आहे। ऑप्शन क्रमांक 4 असणार आहे प्रश्नाचं उत्तर। पुढचा प्रश्न पहा, कावळा या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द ओळखा। कावळा या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा। कावळा या ठिकाणी पहा मित्रांनो, राठ, जड, नाजूक यापैकी नाही। तर कावळा या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला या ठिकाणी निवडायचा आहे। तर ऑप्शन क्रमांक 4 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर यापैकी नाही। ऑप्शन क्रमांक 4 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर। पुढचा प्रश्न पहा, मोरणीचा समानार्थी शब्द ओळखा। मोरणीचा समानार्थी शब्द ओळखा। मोरणी, मोरणीचा तुम्हाला समानार्थी शब्द या ठिकाणी ओळखायचा आहे। पहा, मराठीचे जे काय आपले व्हिडिओ झाले त्यामध्ये मी तुम्हाला खूप वेळा सांगितलं आहे की जे काय बोका त्याचे स्त्रीलिंगी रूप, उंट याचं स्त्रीलिंगी रूप आणि मोर याचं स्त्रीलिंगी रूप। तर पहा, मोरणीचा समानार्थी शब्द होणार आहे ऑप्शन क्रमांक 3। ज्या विद्यार्थ्यांनी ऑप्शन क्रमांक 3 निवडलं या ठिकाणी योग्य आन्सर असणार लांडोर। पहा, जर तुम्हाला बोकाचं स्त्रीलिंगी रूप ओळखायचं जर सांगितलं ते होणार भाटी, उंटाचं स्त्रीलिंगी रूप ओळखायचं जर सांगितलं ते होणार सांडणी, आणि मोराचं स्त्रीलिंगी रूप ओळखायचं सांगितलं तर लांडोर आणि मोरणी हे समानार्थी शब्द असणार। म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 असणार या प्रश्नाचं उत्तर। पुढचा प्रश्न पहा, डोळा लागणे या वाक्प्रचाराचा अर्थ ओळखा। डोळा लागणे, जास्तीत जास्त सराव करायचा आहे। जास्तीत जास्त वन लाइनर क्वेश्चन आता तुम्हाला शेवटच्या टप्प्यामध्ये वाचायचे आहेत। पहा, वन लाइनर क्वेश्चन तुम्ही जेवढे वाचाल तेवढा तुमचा अभ्यास जास्त होतो। हा मुद्दा तुम्हाला लक्षात ठेवायचा। वन लाइनर क्वेश्चनचा फायदा असा होतो की कमी वेळामध्ये तुमचे जास्तीत जास्त प्रश्न वाचून होतात। डोळा लागणे या वाक्प्रचाराचा अर्थ ओळखा। डोळा बंद होणे, झोप लागणे, डोळ्याला मार लागणे आणि यापैकी नाही। बरेच विद्यार्थी या ठिकाणी योग्य आन्सर देत आहेत, तर सर्वांचे या ठिकाणी अभिनंदन। सर्व विद्यार्थी या ठिकाणी योग्य आन्सर देत आहे। म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 असणार आहे प्रश्नाचं उत्तर। डोळा लागणे याचा अर्थ झोप लागणे, ऑप्शन क्रमांक 2। आणि तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये याचं उत्तर सांगायचं आहे की जे काय आपली दुपारा जेवण करतो, जेवण केल्याच्या नंतर जी काय आपली अल्पशी निद्रा, म्हणजे जे काय जेवण केल्याच्या नंतर थोडंसं आपण झोपतो त्याला काय म्हणतात हे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये मला सांगायचं आहे। पुढे पहा, डरकाळी हे कोणत्या प्राण्याशी संबंधित आहे? डरकाळी कोणत्या प्राण्याशी संबंधित आहे? घोडा, कोल्हा, वाघ की सिंह? डरकाळी कुठल्या प्राण्याशी संबंधित आहे? 3 सेकंदाचा वेळ आहे, लवकरात लवकर तुम्हाला आन्सर द्यायचा आहे। तर ऑप्शन क्रमांक 3 असणार या प्रश्नाचं उत्तर। डरकाळी असते वाघाची, ऑप्शन क्रमांक 3 असणार या प्रश्नाचं उत्तर। गर्जना असते सिंहाची, गर्जना असते सिंहाची, डरकाळी असते वाघाची। पुढचा प्रश्न पहा मित्रांनो, शाळेच्या प्रमुखाला मराठीत काय म्हणतात? शाळेच्या प्रमुखाला मराठीत काय म्हणतात? आता या प्रश्नावरून तुम्हाला समजत असेल की आरोग्य विभाग भरतीसाठी कशा स्वरूपाचे प्रश्न विचारले जातात। मित्रांनो, मी तुम्हाला पहिल्यापासून सांगितले, आरोग्य विभाग भरतीचा ग्रुप डी आणि ग्रुप सीचा पेपर हा इजी पेपर असणार आहे। हा मुद्दा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे। तरी पण तुम्हाला चालू घडामोडीवर आणि म्हणजे तुम्हाला पहा, जास्तीत जास्त क्वेश्चन हे सोपे विचारले जातील, परंतु 9-10 क्वेश्चन असे येतील की जे क्वेश्चन तुम्हाला मेरिट ठरविणारे असतील। त्याच्यामुळे तुम्हाला म्हणजे पेपर सोपाच असणार आहे। परंतु पहा, पेपरचे मीडियम लेवलचा पेपर निघत असतो, म्हणजे 50% पेपर हा सोपा असतो, त्याच्यानंतर 10% पेपर हा मीडियम लेवलचा असतो, आणि वरचे जे काय बाकीचे जे काही 9-10 क्वेश्चन उरलेले असतात ते थोडेसे टफ लेवलवर टाकले जातात। अशा 100% पेपर कधीच अवघड येत नाही। हा मुद्दा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे। शाळेच्या प्रमुखाला मराठीत काय म्हणतात? मुख्य मास्तर, हेडमास्तर, मुख्याध्यापक की प्राचार्य? तर ऑप्शन क्रमांक 3 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर, शाळेच्या प्रमुखाला मुख्याध्यापक असे म्हणतात। मित्रांनो, हे प्रश्न विचारलेत, मनाने प्रश्न घेतलेले नाहीत, हे प्रश्न विचारलेत। काही विद्यार्थ्यांचा गैरसमज होता की त्यांचं म्हणणं असं होतं की आरोग्य विभाग भरतीला एवढे सोपे प्रश्न येतात की तुम्ही विद्यार्थ्याला फसवितात। अशा स्वरूपाच्या कमेंटसुद्धा काही विद्यार्थ्यांनी केल्या होत्या। अपवाद काही असे विद्यार्थी आहेत, परंतु बाकीचे जे काही विद्यार्थी आहेत ते चांगले रिस्पॉन्स देत आहेत।
तर शाळेच्या प्रमुखाला मुख्याध्यापक असे सुद्धा म्हणतात. मी पहिल्यापासून तुम्हाला सांगतो आणि आत्ताही सांगतो, जे काही विद्यार्थी प्रामाणिकपणे अभ्यास करणार त्यांच्यासाठीच मी माझे हे व्हिडिओ बनवत असतो, बाकीच्यासाठी नाही. हा मुद्दा महत्त्वाचा आहे. खालीलपैकी कोणता शब्द जोड शब्द नाही? उन्हातान्हा, स्वावलंबी, भाऊबंद, विचारमग्न. प्रामाणिकपणे मेहनत करा, तुम्हाला 100% यश मिळेल. खालीलपैकी कोणता शब्द जोड शब्द नाही? तर उन्हातान्हात हा जोड शब्द आहे. स्वाव आणि लंबी हे सुद्धा 2 शब्द आहेत. त्याच्यानंतर भाऊबंद, भाऊ आणि बंद हे सुद्धा 2 शब्द आहेत. त्याच्यानंतर विचारमग्न, विचार आणि मग्न. या ठिकाणी जर पाहिलं तर ऑप्शन क्रमांक 2 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर स्वाव आणि लंबी. आता या ठिकाणी जर पाहिलं मित्रांनो, ऊन आणि ताण, ऊन आणि ताण म्हणजे हे 2 शब्द एकत्र येऊन हा शब्द बनला. भाऊ आणि बंद या 2 शब्द एकत्र येऊन हा शब्द बनला. आणि विचार आणि मग्न या 2 शब्दाचा मिळून एक शब्द बनला. मात्र मित्रांनो स्वाव आणि लंबी हा एकच शब्द आहे. कारण की तुम्ही फक्त स्वा जर म्हणले याला कुठलाही अर्थ नाही, हा लक्षात ठेवा. त्याच्यानंतर लंबी याला सुद्धा कुठलाही अर्थ नाही, म्हणजे ह्या दोन्ही शब्दाचा एकच अर्थ आहे. दोन्ही शब्दाचा एकच अर्थ आहे. बाकीचे शब्द मित्रांनो या ठिकाणी जर पाहिले तर ऊन आणि ताण हे वेगवेगळे शब्द आहेत. म्हणजे तुम्ही ताण जरी म्हणलं तरी पण त्याला वेगळा एक अर्थ आहे. ऊन जरी म्हणलं तरी त्याला वेगळा अर्थ आहे. त्याच्यानंतर भाऊ आणि बंद याला सुद्धा वेगवेगळे अर्थ आहेत. म्हणजे पेशल अर्थ असणारे हे 2 शब्द आहेत. आणि विचार आणि हे मग्न म्हणजे विचार जर म्हणलं तुम्ही तर विचार याला सुद्धा अर्थ आहे आणि मग्न याला सुद्धा अर्थ आहे. मात्र तुम्ही स्वा जर म्हणलं तर या ठिकाणी हा अपुरा शब्द राहणार आहे. म्हणजे स्वावलंबी हा शब्द या ठिकाणी जोड शब्द नसणार आहे. जोड शब्द म्हणजे 2 शब्द एकत्र येऊन जो शब्द बनतात ते शब्द हे बाकीचे 3 शब्द 2 शब्द एकत्र येऊन बनलेले आहेत. मात्र स्वावलंबी हा शब्द एकच शब्द असणार आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 असणार या प्रश्नाचं उत्तर. पुढचा प्रश्न आग्रह या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? आग्रह या शब्दाचा तुम्हाला विरुद्धार्थी शब्द ओळखायचा आहे. 3 सेकंदाचा वेळ आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर आग्रह याचा अनाग्रह हा विरुद्धार्थी शब्द असणार. ऑप्शन क्रमांक 2 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर व्हेरी IMP प्रश्न आहे. खालील शब्द समूहात एक रंग इंद्रधनुष्याचा नाही तो ओळखा. आता इंद्रधनुष्यामध्ये 7 रंग असतात हे तुम्हाला माहिती आहे. त्यापैकी कुठला रंग नाही हे तुम्हाला ओळखायचं आहे. आता इंद्रधनुष्य तुम्ही पाहिलं असेल, पावसाळ्यामध्ये जो काही इंद्रधनुष्य निघतो त्यामध्ये कुठला रंग नाही हे तुम्हाला या ठिकाणी ओळखायचं आहे. तांबडा रंग असतो, पिवळा रंग हा सुद्धा असतो, निळा हा सुद्धा असतो, मात्र गुलाबी रंग नसतो. हा मुद्दा लक्षात ठेवा. गुलाबी रंग नसतो. जो काही आपला इंद्रधनुष्य 7 रंगापासून बनलेले त्यामध्ये गुलाबी रंग नसतो. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 3 असणार या प्रश्नाचं उत्तर. मराठी वर्णमालेत किती स्वर आहेत? मराठी वर्णमालेत किती स्वर आहेत? 9, 10, 11, 12. अत्यंत सोपा प्रश्न आहे. तर बरेच विद्यार्थी या ठिकाणी योग्य आन्सर देते. तर मराठी वर्णमाले एकूण 12 स्वर आहेत. ऑप्शन क्रमांक 4 असणारे प्रश्नाचं उत्तर मराठी वर्णमालेमध्ये एकूण 12 स्वर आहेत. हा मुद्दा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. परंतु आधुनिक मराठी वर्णमालेमध्ये जर विचारलं तर 14. आता त्यावर सुद्धा मी एक व्हिडिओ बनवलेला आहे. तो व्हिडिओ जो तुम्ही पाहिला असेल त्यामध्ये मी तुम्हाला डिटेल माहिती दिलेली आहे. आकाश आस्तिक आहे या वाक्याचे नकारार्थी वाक्य कोणते ते ओळखा. आकाश आस्तिक आहे. आता आस्तिक या शब्दाचा अर्थ तुम्हाला माहीत असणं महत्त्वाचं आहे. तर आस्तिक म्हणजे काय? देवाचं अस्तित्व मानणारा. आणि नास्तिक म्हणजे देवाचं अस्तित्व न मानणारा. तर आपल्याला आकाश आस्तिक आहे या शब्दाचा नकारार्थी वाक्य तुम्हाला या ठिकाणी ओळखायचं आहे. पहिलं ऑप्शन आहे आकाश आस्तिक नाही. आकाश म्हणजे अर्थ न बदलता या ठिकाणी तुम्हाला ओळखायचं आहे. आकाश नास्तिक नाही आणि आकाश नास्तिक आहे आणि यापैकी नाही. तर योग्य आन्सर तुम्हाला ओळखायचं आहे. म्हणजे आकाश या ठिकाणी आस्तिक आहे याचा अर्थ काय? तर ऑप्शन क्रमांक 2 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर पहा या ठिकाणी. आता आकाश जो काय आकाश आहे कसा आहे? आकाश जो काय हा आकाश आहे कसा आहे? आस्तिक आहे. म्हणजे आकाशाचा देवावर भरोसा आहे. आकाश जो आहे त्याचा देवावर भरोसा आहे. तर आपल्याला याचा नकारार्थी काय करता येईल? म्हणजे आकाश नास्तिक नाही याचा अर्थ आकाशचा देवावर भरोसा आहे. म्हणजे अर्थ न बदलता. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. आता याचा अर्थ काय होतो पहा वरच्या वाक्याचा. आकाश आस्तिक आहे याचा अर्थ आकाशचा देवावर भरोसा आहे. आणि दुसरं नास्तिक म्हणजे देवावर भरोसा नसलेला. म्हणजे आकाश नास्तिक नाही याचा अर्थ काय होतो की आकाशचा देवावर भरोसा नाही असं नाही. म्हणजे याचा अर्थ त्याचा देवावर भरोसा आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 असणार या प्रश्नाचं उत्तर. पुढचा प्रश्न पहा. खालीलपैकी कोणता शब्द डोके या शब्दाचा समानार्थी नाही? खालीलपैकी कोणता शब्द डोके या शब्दाचा समानार्थी नाही? शिर, माथा, मस्तक आणि मुख. बरेच विद्यार्थी या ठिकाणी योग्य आन्सर देत आहे. सर्वांचं या ठिकाणी अभिनंदन आहे. शिर, माथा, मस्तक आणि मुख योग्य आन्सर तुम्हाला निवडायचं आहे. तर डोके म्हणजे काय मित्रांनो? डोके म्हणजे जे काय आपलं डोकं आहे त्याला डोके असे म्हणतात. तर शिर म्हणजे सुद्धा डोके होते.
माथा म्हणजे सुद्धा डोके होते आणि मस्तक म्हणजे सुद्धा डोके होते, मात्र मुख म्हणजे होते तोंड. मुख म्हणजे होते तोंड म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 असणार या प्रश्नाचं उत्तर. पुढचा प्रश्न पहा. पुढील शब्द समूहाचा एक शब्द ओळखा. दुसऱ्याच्या मनातले जाणणारा. दुसऱ्याच्या मनातले जाणणारा त्याला काय म्हणतात? 3 सेकंदाचा वेळ आहे. बरेच विद्यार्थी या ठिकाणी योग्य आन्सर देत आहेत. तर ऑप्शन क्रमांक 2 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर दुसऱ्याच्या मनातले जाणणारा म्हणजे त्याला मन कवडा असे म्हणतात. ऑप्शन क्रमांक 2 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. पुढचा प्रश्न पहा. अहंकार या शब्दाचा समानार्थी पर्याय ओळखा. अहंकार या शब्दाचा समानार्थी शब्द तुम्हाला ओळखायचा आहे. अहंकार दैनंदिन जीवनातला शब्द आहे, सर्वांच्या परिचयाचा असलेला प्रश्न आहे. बरेच विद्यार्थ्यांनी या ठिकाणी योग्य आन्सर दिलेला आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर अहंकार या शब्दाचा समानार्थी शब्द होईल गर्विष्ठ. गर्विष्ठ म्हणजेच अहंकार. ऑप्शन क्रमांक 1 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. आता पुढचे प्रश्न पाहूयात आपण. पंधरा नंबरचा प्रश्न आहे. स्नेह या शब्दाचा समानार्थी पर्याय ओळखा. स्नेह समानार्थी विरुद्धार्थी यावर सुद्धा आपले मराठी ग्रामरचे व्हिडिओ झालेले आहेत. आपली प्लेलिस्ट पाहून घ्या. युवराज अकॅडमी 24 या चॅनलच्या जे काही नाव दिसत आहे त्याच्या बाजूला जो काही फोटो आहे त्यावर टच करा. त्यावर टच केल्याच्यानंतर आपल्या चॅनलचं जे काही होम पेज आहे तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवर येईल. त्यावेळेस दुसरा ऑप्शन असेल व्हिडिओ आणि त्याच्या बाजूलाच ऑप्शन असेल प्लेलिस्ट. तर प्लेलिस्टवर ओपन केल्याच्यानंतर तुम्हाला सर्व व्हिडिओ तुमच्या समोर येतील. स्नेह या शब्दाचा समानार्थी पर्याय ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 4 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. ज्याही विद्यार्थ्यांनी ऑप्शन क्रमांक 4 निवडलं ते योग्य आन्सर असणार आहे. स्नेह या शब्दाचा अर्थ होतो मैत्री. स्नेह म्हणजेच काय मित्रांनो? मैत्री. सखा सोबती मैत्री म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. कोणता संत महाराष्ट्रातील नाही? व्हेरी IMP प्रश्न आहे. कोणता संत महाराष्ट्रातील नाही? संत रामदास, संत चक्रधर स्वामी, संत नामदेव आणि संत एकनाथ. संत एकनाथ अमरावतीचे आहेत. संत रामदास जालना जिल्ह्याचे आहेत. संत नामदेव हे हिंगोली जिल्ह्याचे आहेत. मात्र संत चक्रधर स्वामी हे गुजरातचे आहेत. ऑप्शन क्रमांक 2 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. म्हणजे संत जे काही जे चक्रधर स्वामी आहेत हे गुजरात राज्याचे म्हणजे हे महाराष्ट्राचे नाहीत. हा मुद्दा तुम्हाला लक्षात ठेवायचा. परंतु महाराष्ट्रामध्ये महानुभव पंथाची स्थापना कोणी केली असा जर प्रश्न आला तर महाराष्ट्रामध्ये महानुभव पंथाची स्थापना चक्रधर स्वामी यांनी केलेले. कोणी? चक्रधर स्वामी यांनी महाराष्ट्रामध्ये स्थापना केलेली. चक्रधर स्वामी यांनी महाराष्ट्रामध्ये महानुभव पंथाची स्थापना केलेली आहे. गुरु ग्रंथ साहिब या ग्रंथात महाराष्ट्रातील कोणत्या संतांच्या ओव्या समाविष्ट केलेल्या आहेत? गुरु ग्रंथ साहिब हा शीख धर्माचा ग्रंथ आहे. तुम्हाला याच्यापूर्वी सुद्धा मी तुम्हाला माहिती सांगितली आहे की शीख धर्म ग्रंथामध्ये कोणाच्या ओव्या आहेत. तर मी तुम्हाला या ठिकाणी सांगितले किंवा अभंगाचा समावेश केलेला आहे. बरेच विद्यार्थी या ठिकाणी योग्य आन्सर देत आहे. ज्या विद्यार्थ्यांनी आपले मागचे व्हिडिओ केले त्यांना याचं 100% आन्सर येणार आहे. जे विद्यार्थी नवीन असतात त्यांनी आपल्या चॅनलचे जे काही नवीन जे काही मागचे व्हिडिओ आहे ते पाहून घ्यायचे आहेत. ते कसे पाहिजे तर पहा. युवराज अकॅडमी 24 या चॅनलच्या बाजूला जो काही फोटो आहे त्यावर क्लिक करा. त्यावर क्लिक केल्याच्यानंतर प्लेलिस्ट सिलेक्ट करून तुम्ही सर्व व्हिडिओ पाहू शकता. म्हणजे तुम्हाला आगामी परीक्षेमध्ये त्याचा नक्की फायदा होईल. तर ऑप्शन क्रमांक 4 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर संत नामदेव. संत नामदेव महाराज यांचे जे काही अभंग आहेत ते कोणाच्या? गुरु ग्रंथ साहिब या शीख बांधवांच्या धर्मग्रंथामध्ये समाविष्ट आहेत. आणि प्रश्न कधी असा पण विचारला जाईल महाराष्ट्रातले कुठले संत आहेत की ज्याचे पंजाब राज्यामध्ये मंदिर आहेत? तर ते संत नामदेव महाराजांचे आहेत. शिवरायांना विरोध करणाऱ्या मंडळींना शिवरायांच्या रिकाम जागा हेवा वाटे. रिकाम्या जागी योग्य शब्द तुम्हाला निवडायचे. शिवरायांना विरोध करणाऱ्या मंडळींना शिवरायाच्या रिकाम जागा हेवा वाटे. प्रतिष्ठेचा, वतनाचा, कर्तृत्वाचा की संपत्तीचा? महत्त्वाचा प्रश्न आहे. कन्फ्यूज करणारा प्रश्न आहे परंतु व्हेरी IMP प्रश्न आहे. तर जे विद्यार्थी ऑप्शन क्रमांक 3 निवडत आहेत ते योग्य आन्सर असणार आहे. शिवरायांना पहा या ठिकाणी शिवरायांना विरोध करणाऱ्या मंडळींना शिवरायांच्या कर्तृत्वाचा हेवा वाटत असे. कर्तृत्वाचा योग्य शब्द असणार ऑप्शन क्रमांक 3 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. पुढचा प्रश्न पहा. खालील दिलेल्या प्राण्यामध्ये कोणता प्राणी गवताळ प्रदेशात राहत नाही? खालील दिलेल्या प्राण्यापैकी कुठला प्राणी गवताळ प्रदेशामध्ये राहत नाही? हरण, कुत्रा, नीलगाय की गवा? पहा जे सोपे क्वेश्चन असतील त्याचं थोडं आपण लवकरात लवकर आन्सर या ठिकाणी देऊयात. तर ऑप्शन क्रमांक 2 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. पहा कुत्रा हा पाळीव प्राणी आहे म्हणजे जंगलामध्ये न राहणारा प्राणी आहे. हरिण जंगलामध्ये राहते, नीलगाय ही सुद्धा जंगलामध्ये राहते आणि गवा हा सुद्धा जंगलामध्ये राहतो. रिकाम जागा हा पाणी साठविण्याची आधुनिक पद्धत होय.
पाणी साठवण्याची आधुनिक पद्धत कुठली? टाकी, आड, विंधन विहीर की यापैकी नाही? तर पाणी साठवण्याची आधुनिक पद्धत कुठली या ठिकाणी तुम्हाला सांगायचे आहे. तर ऑप्शन क्रमांक असणार 3 या ठिकाणी विंधन विहीर हे पाणी साठवण्याची आधुनिक पद्धत आहे. ऑप्शन क्रमांक 3 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. पुढचा प्रश्न पहा. भारतात कोणत्या भागात गव्हाचे पीक मोठ्या प्रमाणावर होते? भारताचा असा कुठला भाग आहे की ज्याचे गव्हाचं उत्पादन सर्वात जास्त होते? उत्तर भारत, पूर्व भारत, दक्षिण भारत की की पश्चिम भागात? म्हणजे जे काही भाग आहेत ते वेगवेगळे भाग आहेत आपल्या भारताचे. उत्तर भारतामध्ये किंवा भागामध्ये, पूर्व भारतामध्ये किंवा भागामध्ये, दक्षिण भारतामध्ये किंवा भागामध्ये. म्हणजे तुम्हाला या ठिकाणी वाटेल की उत्तर भाग आणि त्याच ठिकाणी भारत जर म्हणलं तर वेगळं होईल. वेगळं काहीच नाही. भारताचे ते वेगवेगळे भाग आहेत. भागसुद्धा म्हणू शकता तुम्ही, उत्तर भारतसुद्धा म्हणू शकता, पूर्व भारतसुद्धा म्हणू शकता, त्याला काही प्रॉब्लेम येत नाही. भारतात कोणत्या भागात गव्हाचे पीक मोठ्या प्रमाणात होते? तर ऑप्शन क्रमांक 1 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. भारताच्या उत्तर भागामध्ये गव्हाचे सर्वात जास्त उत्पन्न होते. तर भारताच्या दक्षिण भागामध्ये कुठल्या पिकाचं उत्पन्न सर्वात जास्त होते? तुम्हाला सांगायचं आहे भाताचे, गव्हाचे, कापसाचे की तुरीचे? भारताच्या दक्षिण भागामध्ये कुठल्या पिकाचे सर्वात जास्त उत्पन्न होते हे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये मला सांगायचं आहे. अन्न तयार करण्यासाठी वनस्पती हवेतील कोणत्या वायूचा उपयोग करतात? अन्न तयार करण्यासाठी वनस्पती हवेतील कुठल्या वायूचा उपयोग करतात? प्राणवायू, कार्बन डायऑक्साईड, हायड्रोजन वायू की नायट्रोजन वायू? महत्त्वाचा प्रश्न आहे. तुम्हाला माहीत असेल वनस्पती ऑक्सिजन बाहेर सोडतात आणि कुठला वायू आत घेतात, म्हणजे ते स्वतःचं अन्न तयार करतात. आता बरेच विद्यार्थी या ठिकाणी योग्य आन्सर देत आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. पहा, वनस्पती आपलं अन्न तयार करण्यासाठी कार्बन डायऑक्साईड या वायूचा उपयोग करतात. पुढचा प्रश्न पहा. अन्नाच्या पचनाचे काम करणारी आंतरइंद्रिय शरीराच्या रिकाम जागा या भागात असतात. बरेच विद्यार्थी या ठिकाणी योग्य आन्सर देत आहे. सर्व विद्यार्थ्यांना या ठिकाणी बेस्ट ऑफ लक. पहा विद्यार्थी मित्रांनो, तुमचा अभ्यास या ठिकाणी व्यवस्थित झालेला आहे असं या ठिकाणी आपल्याला म्हणण्यास काही हरकत नाही, कारण की सर्वच विद्यार्थी या ठिकाणी योग्य आन्सर देत आहेत. अन्नाच्या पचनाचे काम करणारी आंतरइंद्रिय शरीराच्या रिकाम जागा या भागात असतात. तर बरेच विद्यार्थ्यांनी या ठिकाणी योग्य आन्सर दिलेले. ऑप्शन क्रमांक 1 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. अन्नाचे पचन करणारी जे काय आपली आंतरइंद्रिय आहेत ते उदर पोकळी, उदर म्हणजे होते पोट, उदर या शब्दाचा अर्थ होतो पोट, म्हणजे उदर पोकळी या भागामध्ये असतात. शरीरात रक्त पुरवठा रिकाम जागा या अवयवामुळे होतो. शरीरात रक्त पुरवठा रिकाम जागा या अवयवामुळे होते. तर ऑप्शन क्रमांक 4 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. हृदय या अवयवामुळे शरीराला रक्त पुरवठा होतो. डोळे पिवळसर झाल्यास डॉक्टर कोणता आजार झाल्याचे सांगतात? डोळे पिवळसर झाल्यास डॉक्टर कुठला आजार झालेले सांगतात? कावीळ, खोकला, ताप की मलेरिया? तर ऑप्शन क्रमांक 1 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर कावीळ. ऑप्शन क्रमांक 1. एकूण किती उपदिशा आहेत? 6, 4, 10, 8? तर ऑप्शन क्रमांक 2 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. एकूण 4 उपदिशा आहेत. मुख्य दिशा 4 आणि उपदिशा 4. पुढचा प्रश्न पहा आता. आग्नेय उपदिशेसमोरील दिशा कोणती? आग्नेय उपदिशेच्या समोरील दिशा कुठली? योग्य आन्सर तुम्हाला या ठिकाणी निवडायचं आहे. तर पहा या ठिकाणी ही पूर्व दिशा, पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण, आग्नेय, आग्नेयाच्या समोरची वायव्य, या ठिकाणी नैऋत्य आणि या ठिकाणी ईशान्य. आता आपल्याला विचारलं काय? आग्नेय उपदिशेच्या समोरील दिशा कुठली? म्हणजे ही जर आग्नेय असेल तर हिच्या समोरील कुठली दिशा आहे? वायव्य दिशा. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर वायव्य दिशा. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात लेणी नाहीत? महाराष्ट्रात आता कुठं दिले आहे की ज्या जिल्ह्यामध्ये लेणी नाहीत? नाशिक जिल्हा, औरंगाबाद जिल्हा, रायगड जिल्हा की धुळे जिल्हा? लवकरात लवकर आन्सर द्या. तर ऑप्शन क्रमांक 4 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर धुळे जिल्ह्यामध्ये लेण्या नाहीत. ऑप्शन क्रमांक 4 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा लेणे, औरंगाबाद जिल्ह्यामध्ये आणि रायगड जिल्ह्यामध्ये सुद्धा लेणे, मात्र धुळे जिल्ह्यामध्ये लेणी नाही. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात भुईकोट किल्ला नाही? कुठला जिल्हा आहे की ज्या जिल्ह्यामध्ये भुईकोट किल्ला नाही? वाशिम जिल्हा, उस्मानाबाद जिल्हा, नांदेड जिल्हा की अकोला जिल्हा? बरेच विद्यार्थी या ठिकाणी योग्य आन्सर देत आहेत. तर ऑप्शन क्रमांक 1 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर वाशिम जिल्ह्यामध्ये भुईकोट किल्ला नाही. ऑप्शन क्रमांक 1 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. रिकाम जागा हे महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर आहे. व्हेरी IMP असलेला प्रश्न आहे. अहमदनगर जिल्ह्यामध्ये हे शिखर आहे आणि ते कुठलं शिखर आहे की सर्वात उंच आहे? आता तोरणमाळ जर शिखर विचारलं तर नंदुरबार जिल्ह्यामध्ये येते. आस्तंबा कुठल्या जिल्ह्यामध्ये हे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. आणि भारतातलं महाराष्ट्र राज्यातलं सर्वोच्च शिखर आहे
अहमदनगर जिल्ह्यामध्ये ते म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर कळसुबाई शिखर आहे महाराष्ट्र राज्यातील सर्वात उंच शिखर आहे. याची उंची किती आहे तर ही याची उंची आहे पहा 1400, याची उंची आहे पहा 1646 याची उंची असणार आहे. ऑप्शन क्रमांक 2 असणार या प्रश्नाचं उत्तर. पुढचा प्रश्न पहा. आता LA रिकाम जागा GH हा शब्द कोणत्या इंग्रजी वर्ण अक्षरापासून पूर्ण होईल? Y पासून होईल, W पासून होईल, E पासून होईल का U पासून होईल? तर ऑप्शन क्रमांक 4 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर U या शब्दापासून हा शब्द म्हणजे इंग्रजी अर्थपूर्ण शब्द होणार आहे. पुढचा प्रश्न पहा. फाउंड या शब्दाचा मराठीत खालीलपैकी योग्य अर्थ निवडा. आता फाउंड या शब्दाचा तुम्हाला अर्थ या ठिकाणी सांगायचा आहे. फाउंड या शब्दाचा मराठीमध्ये अर्थ शोधला, सापडला, मिळाला की मिळून आला. तर फाउंड म्हणजे पहा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर फाउंड म्हणजे सापडला. ऑप्शन क्रमांक 2 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर फाउंड म्हणजे सापडणे. ऑप्शन क्रमांक 2 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. पुढचा प्रश्न पहा. सर्च म्हणजे शोधणे होते तर फाउंड म्हणजे सापडला होता. या ठिकाणी गोंधळ होऊ शकतो. फाउंड म्हणजे तुम्हाला या ठिकाणी वाटेल की शोधणे, परंतु सर्च म्हणजे सुद्धा शोधणे होते आणि फाउंड म्हणजे सापडला. भूतकाळी रूप आहे त्याचं. फाउंड म्हणजे सापडला. शोधणे आणि सापडणे एकाच अर्थाचे आहेत, परंतु भूतकाळ आणि वर्तमान काळ यामध्ये वेगवेगळा फरक मराठीमध्ये पडतो, कारण की आपल्याला मराठीतला अर्थ सांगायचा आहे. हा मुद्दा तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे. पुढे पहा. रो, बो, बट, क्विट, बॉट. तर रिकाम्या जागी यमक जुळणारा शब्द निवडा. आता पहा. रोचा बिलो बो झाला, त्याच्यानंतर बटचा कट झाला आणि बोटचा काय होईल? म्हणजे सारखे उच्चाराचे शब्द म्हणजेच यमक जुळणारे शब्द. लवकरात लवकर आन्सर द्यायचा प्रयत्न करायचा आहे. तर बोटचं कॉट होईल. ऑप्शन क्रमांक म्हणजे बोट कॉट. पहा एकच उच्चारातून हे निघत आहेत. म्हणजे पहा यमक म्हणजे काय सारखंच, म्हणजे उच्चार जे काय आपल्या शब्दातून जे काय उच्चार निघतात ते उच्चार बदलले न पाहिजे, त्याला यमक असे म्हणतात. सीताफळाला इंग्रजीत काय म्हणतात? सीताफळाला इंग्रजीत काय म्हणतात? पहा. आरोग्यसेवक भरतीला विचारलेला हा प्रश्न आहे. सर्व प्रश्न आरोग्यसेवक व आरोग्यसेविका या भरतीला विचारलेले प्रश्न आहेत. सीताफळाला इंग्रजीत काय म्हणतात? ॲपल म्हणतात की होकोडो पेयर असे म्हणतात की पायनॅपल असे म्हणतात की कस्टर्ड ॲपल असे म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 3 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर कस्टर्ड ॲपल. ऑप्शन क्रमांक 3 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. पुढचा प्रश्न पहा. अपोजिट टू मॉर्निंग इज म्हणजे मॉर्निंगचा आपल्याला या ठिकाणी विरुद्धार्थी शब्द सांगायचा. मॉर्निंग इव्हिनिंग होईल, नाईट होईल, आफ्टरनून होईल की डाऊन होईल? विरुद्धार्थी शब्द सकाळ आणि संध्याकाळ हे एकमेकाचे विरुद्धार्थी शब्द असतात. म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर इव्हिनिंग. ऑप्शन क्रमांक 1 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. विच इज पार्ट ऑफ बॉडी. कुठला असा पार्ट आहे की जो आपल्या बॉडीचा पार्ट? विच इज पार्ट ऑफ बॉडी. कुठला पार्ट आहे की जो आपल्या माउथ, हँड, फीट की बूट? आता या ठिकाणी जर पाहिलं तर विच इज पार्ट या ठिकाणी दिलेले आहे, परंतु प्रश्न असा पाहिजे होता की विच इज नॉट पार्ट ऑफ बॉडी म्हणजे असा कुठला पार्ट आहे की जो बॉडीचा पार्ट नाही. आता या ठिकाणी जर आपण जर पाहिलं तर माउथ हा सुद्धा आपल्या बॉडीचा पार्ट आहे, हँड म्हणजे हात हा सुद्धा बॉडीचा पार्ट आहे, फिट म्हणजे पाय हा सुद्धा आहे, मात्र जे काय बूट आहे बूट आपल्या बॉडीचा पार्ट नाही. म्हणजे हा जो काही शब्द आहे मित्र हे जे काय आपल्याला नोटिफिकेशन देणार विच इज नॉट पाहिजे. विच इज नॉट या ठिकाणी करेक्शन करून घ्या, कारण की विच इज नॉट पार्ट ऑफ बॉडी म्हणजे कुठला पार्ट आहे जो बॉडीचा पार्ट नाही. म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर, कारण की जे काय बूट आहे आपल्या बॉडीचा पार्ट नाही. पुढचा प्रश्न पहा. विच इज नॉट बिस्किट फ्रॉम ऑफ द गिवन मीन्स म्हणजे खाली जे काय आपल्याला दिले यापैकी कुठला आहे की जो बिस्किट नाही? गुड डे, ॲप्पी, मँगो की पार्लेजी? तर बरेच विद्यार्थी या ठिकाणी योग्य आन्सर देत आहे आणि सर्वच विद्यार्थ्यांना या ठिकाणी हा प्रश्न येणार आहे. म्हणजे जे काय ऑप्शन क्रमांक 2 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर पहा. गुड डे हा सुद्धा बिस्किटचा प्रकार आहे, मँगो हा सुद्धा बिस्किटचा प्रकार आहे आणि पार्लेजी हा सुद्धा बिस्किटचा प्रकार आहे. तर बिस्किट हा शब्द कुठल्या भाषेतला आहे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये मला सांगायचं आहे. बिस्किट हा शब्द कुठल्या भाषेतला शब्द आहे? पुढचा प्रश्न पहा आता 38 नंबरचा. विच मंथ डज नॉट हॅव 13 days. Which month does not have 13 days?
विच मंथ डज नॉट हॅव 30 डेज. एप्रिल, जून, नोव्हेंबर. पहा ज्या वेळेस मी आपलं जे काही कॅलेंडर चॅप्टर शिकवलं होतं त्यावेळेस मी तुम्हाला सांगितले की आपल्या मराठीमध्ये पहा जे काही 12 महिने आहेत यामध्ये काही महिने 30 दिवसाचे आहेत, काही 31 दिवसाचे आहेत आणि काही 28 आणि काही 29 दिवसाचे. म्हणजे 28 आणि 29 फक्त एकच महिना असतो तो म्हणजे फेब्रुवारी. जे काही फेब्रुवारी महिना 29 दिवसाचं जर असेल तर ते लीप वर्ष असतं, 28 दिवसाचं असेल तर ते सर्वसाधारण वर्ष असते. म्हणजे खालीलपैकी असा कुठला दिवस आहे की जो 30 दिवसाचा नाही. या ठिकाणी आपल्याला आता एप्रिल 30 दिवसाचा आहे, जून हा सुद्धा 30 दिवसाचा आहे, नोव्हेंबर हा सुद्धा 30 दिवसाचा आहे, मात्र जो काही मे 31 दिवसाचा आहे. मे महिना हा 31 दिवसाचा आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. विच इज नॉट अ फेस्टिवल म्हणजे खालीलपैकी कुठला आहे की जो सण नाही. फेस्टिवल म्हणजे सण. बर्थडे, दिवाळी, दसरा की गुढीपाडवा. योग्य आन्सर तुम्हाला या ठिकाणी द्यायचा आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर पहा. या ठिकाणी आता जो काय बर्थडे हा सण नसतो, हा फेस्टिवल नसतो किंवा सण नसतो, तर हा एक काय कार्यक्रम आहे. पहा या ठिकाणी जर दसरा जर पाहिलं, पहा सण म्हणजे असा की जो काय सर्व समुदायामध्ये साजरा केला जातो किंवा विशिष्ट अशा समुदायासाठी तो विशिष्ट अशा सर्व समुदाय त्याला एकत्रित साजरे करतात, त्याला सण असे म्हणतात. दिवाळी हा सुद्धा एक सण आहे, गुढीपाडवा हा सुद्धा सण आहे. मात्र मला सांगा जर तुमचा बर्थडे असेल तर हा सगळ्या भारत देशामध्ये किंवा भारताच्या विशिष्ट अशा भागामध्ये साजरा केला जातो का नाही, फक्त तुमच्या कुटुंबापुरता किंवा तुमच्या मित्र मैत्रिणी मंडळीपुरता हा मर्यादित असतो. म्हणजे हा या ठिकाणी सण नसणारे. ऑप्शन क्रमांक 1 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. फाइंड द ऑड वर्ड फ्रॉम फॉलोविंग वर्ड. आता या ठिकाणी तुम्हाला ऑड म्हणजे वेगळा या ठिकाणी वर्ड या ठिकाणी निवडायचा आहे. कॅप, नॅप, टीप, लॅप. आता उच्चारावरून तुम्हाला या ठिकाणी योग्य शब्द या ठिकाणी निवडायचा आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांनी या ठिकाणी योग्य आन्सर दिलेलं आहे. सर्व विद्यार्थी या ठिकाणी योग्य आन्सर देत आहेत. तर ऑप्शन क्रमांक 3 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. बाकीचे पहा जे का उच्चार करून पहा कॅप, नॅप आणि लॅप याचा योग्य येतो, मात्र याचा डिग येतो. म्हणजे उच्चार जर तुम्ही पाहिला तर याचा वेगळा आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. म्हणजे यमक जुळणारे शब्द या ठिकाणी आपल्याला निवडायचे होते. फाइंड द ऑड वर्ड फ्रॉम वर्ड गोल्ड डन टू ओल्ड. आता या ठिकाणी तुम्हाला योग्य या ठिकाणी फाइंड ऑड वर्ड या ठिकाणी निवडायचा आहे. गोल्डन की ओल्ड गोल्ड आणि या ठिकाणी गोगलन. तर या ठिकाणी तुम्हाला योग्य शब्द निवडायचा आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. ऑप्शन क्रमांक 2 गोल्डन या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 योग्य आन्सर असणार आहे. मित्राला इंग्रजीत काय म्हणतात? चाइल्डमेट म्हणतात, बालमेट म्हणतात की क्लासमेट म्हणतात की फ्रेंड म्हणतात. मित्राला इंग्रजीमध्ये काय म्हणतात? ऑप्शन क्रमांक 4 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. मित्राला इंग्रजीमध्ये फ्रेंड असे म्हणतात. ऑप्शन क्रमांक 4 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. मित्रांनो प्रश्न हे विचारलेले आहेत. अपोजिट टू वर्ड अँग्री. आता अँग्री म्हणजे होतंय रागावणे. याचा आपल्याला अपोजिट म्हणजे विरुद्धार्थी शब्द सांगा. अँग्री म्हणजे काय? रागावणे. उदाहरणार्थ आपण एखाद्यावर रागवतो त्याला अँग्री असे म्हणतात. तर अँग्री म्हणजे काय? रागावणे. तर त्याचा आपल्याला या ठिकाणी अपोजिट म्हणजे विरुद्धार्थी शब्द सांगायचा आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. अँग्री म्हणजे रागावणे आणि क्विट म्हणजे शांत राहणे किंवा शांत स्वभावाचा. म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. पुढचा प्रश्न पहा. विच इज नॉट अ ट्री. खालीलपैकी कुठलं आहे की जे ट्री म्हणजे झाड नाही. विच इज नॉट अ ट्री. नीम, पीपल, बनाना की बाकुल म्हणजे बाभूळ आपली. तर ऑप्शन क्रमांक 3 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. पहा नीम हे सुद्धा झाड आहे, पिपळ हे सुद्धा झाड आहे, मात्र हे जे काय पहा या ठिकाणी बनाना हे काय फळ आहे. बनाना म्हणजे केळ काय हे फळ आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. पुढचा प्रश्न पहा आता. विच वर्ड इज ऑड इन गिवन वर्ड. म्हणजे या ठिकाणी आपल्याला वेगळा घटक आता आपल्याला निवडायचा आहे. आता फिदर, सनशाईन, वेदर आणि टुगेदर. वेगळं या ठिकाणी तुम्हाला निवडायचं आहे. वेगळा घटक. ऑड म्हणजे वेगळा किंवा इतरांपेक्षा वेगळा असलेला.
तर या ठिकाणी जर तुम्ही जर पाहिलं तर ऑप्शन क्रमांक 2 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. आता पहा बाकीचे उच्चार करून पहा. आता पहा फेदर या ठिकाणी पहा, वेदर आणि टुगेदर या ठिकाणी पहा द द द याचा उच्चार म्हणजे सारखा मध्यभागीमध्ये द द येते आणि हे पहा सनशाईन यामध्ये द येत नाही, मध्यभागी द येत नाही, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. छत्रपती शिवाजीराजे यांच्या राज्यात गडाचा कारभार कोण सांभाळत होते? छत्रपती शिवाजीराजे यांच्या राज्यात गडाचा कारभार कोण सांभाळत होते? योग्य आन्सर तुम्हाला या ठिकाणी निवडायचा आहे. तर बऱ्याच विद्यार्थ्यांनी या ठिकाणी योग्य आन्सर दिलेले. तर ऑप्शन क्रमांक 1 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे शिवाजी महाराजांच्या काळामध्ये गडाचा कारभार कोण पाहत होतं? तर सबनीस हा गडाचा सांभाळ करत होते, म्हणजे सबनीस. ऑप्शन क्रमांक 1 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. योग्य पर्याय निवडा. मुलीच्या शिक्षणासाठी अनेक सुविधा उपलब्ध केल्या आहेत. संस्थांनी, व्यक्तींनी, समाजाने की शासनाने? तर ऑप्शन क्रमांक 4 असणारे प्रश्नाचं उत्तर. मुलींच्या शिक्षणासाठी शासनाने अनेक सुविधा काय निर्माण केलेले? मुलींच्या शिक्षणासाठी शासनाने अनेक सुविधा निर्माण केलेल्या आहेत. कोणी? शासनाने. विकासजवळ 100 रुपयाच्या 4 नोटा, 10 रुपयाच्या 8 नोटा व 1 रुपयाच्या 8 नाणी आहेत. ही रक्कम 4 जणात समान वाटायची आहे, तर प्रत्येकाच्या वाट्याला किती रुपये येतील? विकास नावाचा मुलगा आहे, त्याच्याजवळ 100च्या 4 नोटा आहेत, 10 रुपयाच्या 8 नोटा आहेत आणि 1 रुपयाच्या 8 नाणी आहेत. तर एकूण रक्कम 4 जणांमध्ये वाटायची, तर प्रत्येकाच्या वाट्याला किती रुपये येतील? सर्वप्रथम आपल्याला काय करायचं आहे या ठिकाणी पहा, सर्व रक्कम किती या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे. आता 100 रुपयाच्या 4 नोटा याचा अर्थ 400 रुपये, त्याच्यानंतर प्लस आता 10 रुपयाच्या 8 नोटा आहेत याचा अर्थ 80 रुपये आणि 1 रुपयाच्या 8 नोटा आहेत याचा अर्थ 8 रुपये. म्हणजे हे किती झाले? 80 आणि 8 झाले 88, म्हणजे 488 रुपये. किती झाले? 488 रुपये. आता आपल्याला ते किती जणांमध्ये वाटायचे? 4 जणांमध्ये, म्हणजे याला आपण 4 न भाग देऊयात. म्हणजे पहा या 4ला जर भागलं 4 1 4, 4 2 8 आणि 4 2 8, म्हणजे 122 रुपये. म्हणजे एक जणाला किती? 122 रुपये येतील. म्हणजेच 122 किती ऑप्शनमध्ये आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. ऑप्शन क्रमांक 3 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. शिवाजी महाराज राज्याभिषेक कोणत्या गडावर झाला? शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कुठल्या गडावर झाला? जो की गागा भट्टांनी केला होता, जे की गागा भट्ट काशीहून बोलवण्यात आले होते. शिवनेरी किल्ला, सिंहगड किल्ला, रायगड किल्ला की राजगड किल्ला? शिवाजी महाराजांची पहिली राजधानी राजगड होती. तर शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या गडावर झालेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. रायगड किल्ल्यावर शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झालेला आहे. कुठे? रायगड किल्ल्यावर शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झालेला आहे. पुढे पहा, भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते? भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते? बरेच विद्यार्थी या ठिकाणी योग्य आन्सर देत आहेत. तर ऑप्शन क्रमांक 1 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू होते. कोण होते? पंडित जवाहरलाल नेहरू. पुढचा प्रश्न पहा, महात्मा गांधी यांनी महाराष्ट्रात कुठे आश्रम स्थापन केला? महात्मा गांधी यांनी महाराष्ट्रामध्ये एक आश्रम स्थापन केला, तो कुठं केलेला आहे? पवनार, तपोवन, वर्धा की सेवाग्राम? प्रसिद्ध असलेले ठिकाण आहे महाराष्ट्रामध्ये, जे की विदर्भामध्ये अमरावती जिल्ह्यामध्ये आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. सेवाग्राम या ठिकाणी महात्मा गांधीचा आश्रम आहे. सेवाग्राम या ठिकाणी महात्मा गांधीचा आश्रम आहे. सूर्याच्या उगवण्याला रिकाम जागा म्हणतात. जो काय सूर्य आहे, तो सूर्य जो काय उगवतो त्याला काय म्हणतात? रिकाम्या जागी योग्य शब्द तुम्हाला निवडायचा आहे. पहाट म्हणतात, सूर्योदय म्हणतात, सूर्यास्त म्हणतात की सकाळ म्हणतात? आता सूर्यास्त म्हणजे होते मावळणं, याचा अर्थ 3 नंबरचं तर नसणारच आहे. मग पहाट म्हणू शकता तुम्ही, सूर्योदय म्हणू शकता की सकाळ. सूर्याच्या उगवण्याला काय म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 2 सूर्योदय असे म्हणतात. ऑप्शन क्रमांक 2 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर सूर्योदय असे म्हणतात. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की पहाट कशाला म्हणायचं? तर रात्र संपल्याच्या नंतर आणि सूर्य उगवण्याच्या अगोदरचा जो काही मधला कालावधी असतो त्याला पहाट असे म्हणतात. हा मुद्दा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. पुढे पहा, महाराष्ट्र राज्याचा स्थापन दिवस कोणता आहे? म्हणजे महाराष्ट्र राज्य कोण्या दिवशी अस्तित्वात आलं? महाराष्ट्र राज्य कुठल्या दिवशी अस्तित्वात आलं? 1 मे, 1 नोव्हेंबर, 15 ऑगस्ट की 26 जानेवारी? तर ऑप्शन क्रमांक 1 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. महाराष्ट्र राज्य 1 मे या दिवशी अस्तित्वात आले, म्हणजे 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. कधी? 1 मे 1960. आणि 1962 मध्ये महाराष्ट्र राज्याने पंचायत राजचा स्वीकार केलेला आहे. महाराष्ट्र हे पंचायत राज स्वीकारणारे देशातलं 9व्या क्रमांकाचं राज्य आहे. पुढचा प्रश्न पहा,
जास्त पावसाच्या प्रदेशात रिकाम जागा पीक घेतले जाते, मक्याचे, ज्वारीचे, भाताचे की गव्हाचे? आता याचं उत्तर तुम्हाला सर्वांनाच येणार आहे की सर्वांनाच माहिती आहे की जास्त पावसाच्या प्रदेशामध्ये भात हे पीक घेतलं जातं. ऑप्शन क्रमांक 3 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. उत्तर आणि पूर्व या दोन दिशाच्या मध्ये रिकाम जागा उपदिशा असते. आत्ताच तुम्हाला वरती सांगितलेलं आहे, दिशा मी तुम्हाला काढून दाखवल्या होत्या, त्यामध्ये तुम्हाला डायग्रामसुद्धा मी काढलेला होता. तर याचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये लवकरात लवकर सांगा. उत्तर आणि पूर्व दिशा या दोन दिशेच्या मध्ये कुठली दिशा असते? तर या दोन दिशेच्या मध्ये असते पहा मित्रांनो, ईशान्य दिशा. ऑप्शन क्रमांक 2 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर ईशान्य दिशा असते. ऑप्शन क्रमांक 2. पहा कशी, तर पहा ह्या झाल्या आपल्या मुख्य दिशा, ही झाली पूर्व, पश्चिम, उत्तर आणि ही झाली दक्षिण. ही झाली आपल्या मुख्य दिशा. आता आपण पाहूयात उपदिशा. आता आपण काय पाहूयात? उपदिशा. ह्या झाल्या आपल्या उपदिशा. तर पहा, आग्नेय, वायव्य, नैऋत्य आणि ही झाली ईशान्य. तर आपल्याला विचारलं काय, उत्तर आणि पूर्व या दोन दिशेच्या मध्ये कुठली दिशा आपल्याला या ठिकाणी विचारले, तर ईशान्य दिशा असणार. म्हणजेच पहा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. अशा स्वरूपामध्ये तुमच्या दिशा लक्षात राहिल्या पाहिजे. शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या वर्षी झाला? शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या वर्षी झालेला आहे? योग्य आन्सर तुम्हाला या ठिकाणी निवडायचा आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर 1630 मध्ये शिवाजी महाराजांचा जन्म झालेला आहे. 1630 मध्ये. कुठला प्रश्न तुम्हाला जर चूक वाटत असेल किंवा कुठल्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला ॲक्युरेट माहीत असेल आणि या ठिकाणी जर तुम्हाला असं वाटत असेल की या प्रश्नाचं उत्तर चुकीचं आहे, तर त्या ठिकाणी तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगू शकता. पुढच्या व्हिडिओमध्ये त्याचं करेक्शन केलं जाईल. शिवबा व त्याच्या सवंगड्यांनी रिकाम जागा साली रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्याची शपथ घेतली होती. प्रश्न कधी असा पण विचारला जाईल की शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ कुठल्या मंदिरामध्ये घेतली होती, तर ती रायरेश्वराच्या मंदिरामध्ये घेतलेली. खूप वेळेस विचारलेला प्रश्न आहे. या ठिकाणी पहा, शिवबा व त्याच्या सवंगड्यांनी, म्हणजे सवंगडी म्हणजे काय, मैत्री किंवा सोबती. तर शिवाजी महाराज व त्याच्या सवंगड्यांनी रिकाम जागा या रोजी साली रायरेश्वराच्या मंदिरामध्ये स्वराज्याची शपथ घेतली. तर ऑप्शन क्रमांक 4 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर 1645 मध्ये घेतली. कधी? 1645 मध्ये. म्हणजे पहा, 1630 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला आणि तिथून 15 वर्षातच त्यांनी स्वराज्य स्थापन करण्याची शपथ घेतली. म्हणजे 1645 मध्ये घेतलेले. महत्त्वाचा प्रश्न आहे. पुणे जहागिरीचा रिकाम जागा यांच्या नावाने कारभार सुरू झाला. पुणे जहागिरीचा रिकाम जागा यांच्या नावाने कारभार सुरू झाला. योग्य आन्सर तुम्हाला या ठिकाणी निवडायचा आहे. महत्त्वाचा प्रश्न आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर शिवरायांच्या नावाने पुणे जहागिरीचा कारभार सुरू झालेला होता. पुढचा प्रश्न पाहता, 59 नंबरचा प्रश्न आपण या ठिकाणी पाहणार आहोत. रायरीच्या किल्ल्यात शिवरायांनी रिकाम जागा हे नाव दिले. जो काही रायरीचा किल्ला होता त्याला शिवाजी महाराजांनी कोणते नाव दिलेले? रायरीच्या किल्ल्याला. तर ऑप्शन क्रमांक 2 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर रायगड हे नाव दिलेले. खूप महत्त्वाचा प्रश्न, व्हेरी IMP प्रश्न. रायरीच्या किल्ल्याला शिवाजी महाराजांनी रायगड हे नाव दिले. कुठलं? रायरीच्या किल्ल्याला छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगड हे नाव दिलेले. खूप वेळेस विचारलेला प्रश्न आहे. औरंगजेबाच्या बादशहाची भेट घेण्यासाठी शिवराय जाण्यास तयार झाले. म्हणजे कुठे जाण्यास तयार झाले? औरंगजेबाच्या, म्हणजे ज्यावेळेस औरंगजेबाने शिवाजी महाराजांना भेटीचं आमंत्रण दिलं होतं त्यावेळेस शिवाजी महाराज म्हणजे कुठल्या शहरामध्ये जाऊन त्यांची भेट होणार होती? औरंगजेब आणि शिवाजी महाराजांची. तर ऑप्शन क्रमांक 1 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर आग्रा. उत्तर प्रदेशातील आग्रा या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज व जे काय औरंगजेब यांची या ठिकाणी भेट होणार होती. म्हणजे औरंगजेबाने त्यांना आमंत्रण दिलं होतं आणि ते आमंत्रण छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वीकारलेलं होतं. तर ते आग्रा होतं. ऑप्शन क्रमांक 1 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. उलटसुलट कसा पण प्रश्न विचारला जाऊ शकतो. तुमची जी काय मूळ कन्सेप्ट आहे ती क्लिअर असणं महत्त्वाचं आहे. कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे रात आंधळेपणा येतो किंवा होतो? अशा स्वरूपामध्ये प्रश्न विचारला जाईल. कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे आपल्याला रात आंधळेपणा होतो? ड जीवनसत्वाच्या अभावामुळे, अ जीवनसत्वाच्या अभावामुळे, क जीवनसत्वाच्या अभावामुळे की यापैकी नाही? तर ऑप्शन क्रमांक 2 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर रात आंधळेपणा अ जीवनसत्वाच्या अभावामुळे येतो. ड जीवनसत्वाच्या अभावामुळे मुडदूस होतो. क जीवनसत्वाच्या अभावामुळे स्कर्वी होतो. तर ब जीवनसत्वाच्या अभावामुळे बेरी हा रोग होत असतो. पुढचा प्रश्न पहा. ड जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे कोणता आजार तो वरती तुम्हाला सांगेल. याचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं. डास आळी प्रतिबंधासाठी कोणते मासे वापरले जातात?
डास अळी प्रतिबंधासाठी कुठले मासे वापरले जातात? राहू मासे, हिल्सा मासे, गप्पी मासे की वरीलपैकी कोणतेही नाही किंवा यापैकी नाही? ऑप्शन काही पण देऊ शकतात. तर जे काही डास आहे त्याच्या प्रतिबंधासाठी गप्पी मासे पाळले जातात. ऑप्शन क्रमांक 3 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. पुढचा प्रश्न पहा. पाण्यामध्ये फ्लोराईड मिसळल्याने कोणत्या आजारास प्रतिबंध होतो? पाण्यामध्ये आपण कुठलं म्हणजे औषध जर मिसळलं त्यामध्ये आपल्याला फ्लोराईड होत नाही, तर पहा या ठिकाणी आपल्याला योग्य आन्सर द्यायचा आहे. तर पाण्यामध्ये फ्लोराईड मिसळल्याच्या नंतर कुठल्या आजाराला प्रतिबंध होतो किंवा कुठला आजार या ठिकाणी नियंत्रणामध्ये येतो? तर दात किडणे. ऑप्शन क्रमांक 4 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. दात किडणे हा आजार नियंत्रणामध्ये येतो. कीटकनाशक प्रक्रिया केलेली मच्छरदाणी वापरण्याच्या कार्यक्रमामध्ये कोणते कीटक वापरले जाते? योग्य आन्सर तुम्हाला या ठिकाणी निवडायचं आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. कीटकनाशक प्रक्रिया केलेली मच्छरदाणी वापरण्याच्या कार्यक्रमामध्ये डेल्टामेथ्रिन याचा वापर केला जातो. ऑप्शन क्रमांक 3 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. डास अळी प्रतिबंधासाठी कोणते मासे वापरले जातात? तर गप्पी मासे वापरले जातात. ऑप्शन क्रमांक 3 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. टॅमिफॉसे आर्गोनोफॉस्फेट मिश्रण हिवताप नियंत्रणासाठी खालीलपैकी कोणत्या प्रकारे वापरले जाते? 3 सेकंदाचा वेळ तुम्हाला या ठिकाणी दिलेला. योग्य आन्सर तुम्हाला निवडायचा आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. डास अळी प्रतिबंधासाठी टॉमिफॉसे आर्गोनोफॉस्फेट हे वापरले जाते. ऑप्शन क्रमांक 1 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. विषाणूपासून होणारा डेंग्यू हा आजार कोणत्या प्रकारच्या डासापासून पसरतो? डेंग्यू हा आजार कुठल्या डासापासून होतो? म्हणजे हा विषाणूपासून होणारा आजार आहे आणि तो कुठल्या डासापासून पसरतो? तर ऑप्शन क्रमांक 2 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. एडिस इजिप्ती या डासापासून तो पसरतो. क्युलेक्स डासामुळे कुठला होतो? तर क्युलेक्स डासामुळे हत्तीपाय रोग होतो. ॲनोफिलीस डासाची मादी चावल्यामुळे हिवताप हा आजार होतो. तर एडिस इजिप्ती डास चावल्यामुळे आपल्याला कुठला आजार होतो? तर डेंग्यू ताप येते. एडिस इजिप्ती डासाचे प्रजनन खालीलपैकी कोणत्या पाण्यामध्ये होते? स्वच्छ वाहते पाणी, स्वच्छ साठलेले पाणी, गढूळ पाणी की गढूळ साठलेले पाणी की वरीलपैकी सर्व? तर पहा या ठिकाणी आता एडिस इजिप्ती डासाचे जे काही प्रजनन आहे म्हणजे एडिस इजिप्ती जी काही डासाची मादी आहे कुठल्या पाण्यामध्ये ती अंडी घालते? तर ऑप्शन क्रमांक 2 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. स्वच्छ व साठलेल्या पाण्यामध्ये एडिस इजिप्ती या डासाची मादी स्वतःचे अंडे घालते. स्वच्छ व साठलेले पाणी. ऑप्शन क्रमांक 2 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. पुढचा प्रश्न पहा. महाराष्ट्रात खालीलपैकी कोणती आरोग्य संस्था सर्वात खालच्या स्तरावर असते? कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तर उपकेंद्रे सर्वात खालच्या स्तरावर असतात. महत्त्वाचा प्रश्न आहे, लक्षात ठेवा. उपकेंद्रे हे सर्वात खालच्या स्तरावर असतात. ग्रामपंचायतीवानी. पुढे पहा. सध्या कार्यरत असलेला हिवताप, डेंग्यू, हत्तीरोग या आजारासाठी असलेला आरोग्य कार्यक्रम कुठला? तर ऑप्शन क्रमांक 2 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम. या कार्यक्रमामध्ये हिवताप, डेंग्यू व हत्तीरोग यासारख्या आजाराचा समावेश होतो. कशामध्ये? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमामध्ये या आजाराचा समावेश होतो. व्हेरी IMP असलेला प्रश्न आहे. तर पहा, आपला भारत देश हा 2030 पर्यंत मलेरिया मुक्त करण्याचा निर्णय जे काय भारत सरकार यांनी घेतलेला आहे. क्षयरोग या आजारासाठी भारतात सध्या कार्यरत असलेला आरोग्य कार्यक्रम कुठला? क्षयरोगसाठी. तर ऑप्शन क्रमांक 4 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम. पहा, सुधारित नियंत्रण कार्यक्रम कधी 1997 मध्ये सुरू झाला. डॉट्स प्रणालीद्वारे. पुढे पहा. त्रिगुणी लस खालीलपैकी कोणत्या आजारासाठी प्रतिबंध करत नाही? म्हणजे जे काय त्रिगुणी लस आहे पहा, यापैकी 3 आजार आहे ज्यावरती गुणकारी आहे, परंतु एक आजार असा आहे की ज्यावरती गुणकारी ठरत नाही. तर पहा, धनुर्वात यावर सुद्धा त्रिगुणी लस दिली जाते. घटसर्प यावर सुद्धा त्रिगुणी लस दिली जाते. डांग्या खोकला यावर सुद्धा दिली जाते. मात्र क्षयरोगावर दिली जात नाही. क्षयरोगावर BCG ही लस दिली जाते. क्षयरोगावर कुठली? BCG ही लस दिली जाते. आणि पहा, धनुर्वात, डांग्या खोकला आणि घटसर्प यावर जी काही त्रिगुणी लस दिली जाते याचा शोध कोणी लावला? तर जोसेफ लिस्टर या शास्त्रज्ञाने त्रिगुणी लसीचा शोध लावला. कोणी? जोसेफ लिस्टर या शास्त्रज्ञाने त्रिगुणी लसीचा शोध लावलेला आहे.
कुष्ठरोग हा आजार कशामुळे होतो? कुष्ठरोग हा आजार कशामुळे होतो? विषाणूमुळे होतो, जीवाणूमुळे होतो की अमिबामुळे होतो की जंतूमुळे होतो? तर कुष्ठरोग हा जीवाणूपासून होणारा आजार आहे. ऑप्शन क्रमांक 2 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर, जो काय कुष्ठरोग आहे कशापासून होतो? जीवाणूपासून होतो आणि हा अनुवंशिक नसणारा आजार आहे. आणि 1873 मध्ये याचा नॉर्वे या देशामध्ये शोध लागलेला आहे. आणि याचा शोध कोणी लावला? तर याचा शोध हॅन्सन या शास्त्रज्ञाने लावला, म्हणून याला हॅन्सन डिसीज असे सुद्धा म्हणतात. आणि 30 जानेवारी हा कुष्ठरोग दिन म्हणून साजरा केला जातो. यापैकी कोणता आजार हा असंसर्गजन्य आजाराच्या प्रकारामध्ये येतो? असंसर्गजन्य म्हणजे संपर्कात आल्याच्यानंतर सुद्धा होत नाही, त्याला असंसर्गजन्य आजार असे म्हणतात. मधुमेह, मानसिक आजार, उच्च रक्तदाब. तर यापैकी सर्व म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. म्हणजे पहा, एखाद्या व्यक्तीला जर उच्च रक्तदाब असेल, त्याच्या आपण संपर्कात जरी आलो तरी होत नाही. मधुमेह व्यक्तीला मधुमेह आहे परंतु त्याच्या संपर्कात सतत राहिले तरी होत नाही. मानसिक आजार असलेल्या व्यक्तीचा सुद्धा आजार आपल्याला होऊ शकत नाही, म्हणजे हा असंसर्गजन्य आजार आहे. कायमस्वरूपी कुटुंब नियोजन पद्धतीमध्ये खालीलपैकी कोणत्या पद्धतीचा वापर केला जातो? तांबी, पुरुष नसबंदी, गर्भनिरोधक गोळ्या की निरोधक? तर ऑप्शन क्रमांक 2 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर, पुरुष नसबंदी ही कायमस्वरूपी केली जाणारी पद्धत आहे. आणि पुरुषावर जी काही नसबंदी केली जाते त्याला काय म्हणतात? त्याला व्हिजेक्टॉमी असे म्हणतात. आणि स्त्रीवर जी काही नसबंदी केली जाते त्याला ट्युबेक्टॉमी असे म्हणतात. व्हिजेक्टॉमी पुरुषाशी संबंधित, ट्युबेक्टॉमी महिलाशी संबंधित. खालीलपैकी कोणत्या आजाराचे महाराष्ट्रामध्ये निर्मूलन झाले आहे? हत्ती रोग, नारू, रेबीज की वरीलपैकी कोणतेही नाही? तर ऑप्शन क्रमांक 2 नारू या आजाराचे महाराष्ट्र राज्यातून उच्चाटन झालेले आहे. जागतिक आरोग्य दिन कोणत्या तारखेला साजरा केला जातो? जागतिक आरोग्य दिन 11 जुलै लोकसंख्या दिन, 10 एप्रिल होमिओपॅथी दिन. तर 7 एप्रिल हा आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो. ऑप्शन क्रमांक 3 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर 7 एप्रिल 1948 रोजी. 7 एप्रिल 1948 रोजी जिनिवा या ठिकाणी स्वित्झर्लंडमधील जिनिवा या ठिकाणी जे काय आरोग्य संघटना याची स्थापना झालेली आहे, म्हणून या ठिकाणी 7 एप्रिल हा दिवस जागतिक आरोग्य दिन साजरा केला जातो. पाणी शुद्धीकरणासाठी खालीलपैकी कोणता पदार्थ वापरला जातो? तुरटी, तांबे, लोह की वरील सर्व? तर ऑप्शन क्रमांक 1 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर, पाणी शुद्ध करण्यासाठी तुरटीचा वापर केला जातो. बरेच विद्यार्थी या ठिकाणी योग्य आन्सर देत आहे, सर्वांचं या ठिकाणी अभिनंदन. मित्रांनो, व्हिडिओला लाईक करत चला. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. आता पहा, डासाचे पाण्यातील जीवनचक्र. आता या ठिकाणी पहा कितव्या नंबर 79 नंबरचा प्रश्न होता. आता आपण 80 नंबरचा प्रश्न पाहूयात. राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाची सुरुवात कोणत्या वर्षी झाली? राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाची सुरुवात कोणत्या वर्षी झाली? तर ऑप्शन क्रमांक 2 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर 2005 मध्ये झाली. 12 एप्रिल 2005 मध्ये झालेली आहे. अतिसारामुळे शरीरातील पाणी कमी झाल्यावर खालीलपैकी कोणता उपचार केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 1 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर ओरल डिहायड्रेशन सोल्युशन केले जातं. ओरल डिहायड्रेशन सोल्युशन केले जाते. ऑप्शन क्रमांक 1 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. पुढचा प्रश्न पहा, हत्ती रोगावरील उपचारासाठी खालीलपैकी कोणते औषध वापरले जाते? हत्ती रोगावरील उपचारासाठी महत्त्वाचा प्रश्न आहे. बरेच विद्यार्थी या ठिकाणी योग्य आन्सर देत आहेत. डाय इथाइल कार्बामॉझिन ऑप्शन क्रमांक 1 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर हत्ती रोगावर वापरलं जाणारं औषध आहे. पुढचा प्रश्न पहा, एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे संक्रमित न होणाऱ्या आजारास काय म्हणतात? एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे संक्रमित न होणाऱ्या आजाराला काय म्हणतात? तर त्याला असंसर्गिक आजार असे म्हणतात. वरतीच तुम्हाला सांगितलेले ऑप्शन क्रमांक 2 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. पुढचा प्रश्न पहा, खालीलपैकी विश्वव्यापी आढळ असलेला रोग कोणता? विश्वव्यापी म्हणजे सर्व जगामध्ये पसरलेला आजार. तर ऑप्शन क्रमांक 2 इन्फ्लुएन्झा हा आजार असणार आहे की तो सर्व जगभर पसरलेला होता. जसे की कोरोना एड्स आहे सर्व जगभर पसरलेला आहे, तसाच इन्फ्लुएन्झा हा सर्व जगभर पसरलेला आजार आहे. प्लेग हा रिकाम जागा रोग आहे. वनस्पतीजन्य, प्राणीजन्य, जलजन्य की वरीलपैकी सर्व? काल सकाळच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेले प्लेग कुठला आजार आहे. तर याचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये मला सांगायचं आहे. प्लेग हा उंदरापासून होतो. उंदरावरील उंदराच्या अंगावर जे काही पिसू असतात त्याच्यापासून होतो. तर प्लेग हा कशापासून होणारा आजार आहे तुम्हाला आता कमेंट बॉक्समध्ये मला सांगायचं आहे. सध्या देशात दर 3 मिनिटाला 2 व्यक्ती रिकाम जागा या रोगामुळे मृत्युमुखी पडतात. सध्या देशामध्ये
तर ऑप्शन क्रमांक 1 क्षय या रोगामुळे मृत्युमुखी पडतात. ऑप्शन क्रमांक 1 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर चौकोनी विहिरीतील पाण्याचा साठा काढण्याचे सूत्र खालीलपैकी कुठले? चौकोनी विहिरीतील पाण्याचा साठा काढण्याचे सूत्र खालीलपैकी कोणते आहे? योग्य आन्सर तुम्हाला या ठिकाणी निवडायचं आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर लांबी मीटरमध्ये गुणिला लांबी रुंदी म्हणजे लांबी मीटरमध्ये गुणिला रुंदी म्हणजे लांबी गुणिला रुंदी गुणिला उंची म्हणजे आणि गुणिला 1000 या ठिकाणी हे याचं सूत्र असणार. ऑप्शन क्रमांक 3 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. क्षेत्रफळाचा ज्यावेळेस टॉपिक होईल त्यामध्ये आपण यामध्ये सर्व डिटेलमध्ये माहिती पाहूयात. 4 इंच व्यास असलेल्या कूपनलिकेच्या पाणी शुद्धीकरणासाठी अर्धा लिटर पाण्यात किती ग्रॅम विरंजक चूर्ण मिसळावे? महत्त्वाचा प्रश्न आहे. आरोग्य विभाग भरती जो काही झेडपी जिल्हा परिषदला जो काही पेपर झाला जालना जिल्हा परिषदला या जिल्हा परिषदेला सुद्धा विचारलेला हा प्रश्न आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर 150. ऑप्शन क्रमांक 2 150. 4 इंच व्यास असलेल्या कूपनलिकेच्या पाणी शुद्धीकरणासाठी अर्धा लिटर पाण्यात किती ग्रॅम विरंजक वापरावे? तर ते 150 मिली. ऑप्शन क्रमांक 2 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. आता पुढचा प्रश्न पहा. डासाचे पाण्यातील जीवनचक्र किती दिवसाचे असते? जो काही डास आहे याचं पाण्यातील जीवनचक्र किती दिवसाचे असते? ऑप्शन क्रमांक 4 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर 7 दिवसाचे जीवनचक्र असते म्हणजे एका आठवड्याचे. जवळपास 7 दिवसाचे म्हणजे एका आठवड्याचे जीवनचक्र असते. डासाचे पाण्यातील जीवनचक्र किती दिवसाचे असते? तर ते ऑप्शन क्रमांक 4 7 दिवसाचे ते जीवनचक्र असते म्हणजे जवळपास एक आठवडा. ऑप्शन एक आठवडा सुद्धा देतील या ठिकाणी सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवा 7 दिवस म्हणजेच एक आठवडा. वाळवंटी माशीमुळे कोणता आजार होतो? वाळवंटी माशीमुळे कुठला आजार होतो? तर ऑप्शन क्रमांक 2 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर काळा आजार होतो. वाळवंटी माशीमुळे काळा आजार होतो. पुढचा प्रश्न पहा. 1 लिटर पाणी शुद्धी करण्यास किती थेंब मेडिक्लोर वापरतात? 1 लिटर पाणी शुद्ध करण्यासाठी म्हणजे किती थेंब वापरले जाते मेडिक्लोरचे? मेडिक्लोरचे किती थेंब वापरले जातील? 1 लिटर तुमच्याकडे पाणी आहे त्यामध्ये तुम्हाला जर सांगितलं मेडिक्लोरचे त्या ठिकाणी थेंब टाका तर तुम्ही त्या ठिकाणी किती टाकणार? तर ऑप्शन क्रमांक 1 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर 1 लिटर पाण्यामध्ये फक्त 1 थेंब टाकावा लागतो. ऑप्शन क्रमांक 1 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. पाणी शुद्धीकरणासाठी किती टक्के क्लोरीनयुक्त विरंजक चूर्ण वापरतात? पाणी जर शुद्ध करायचं असेल तर किती क्लोरीनयुक्त विरंजक चूर्ण वापरावे लागते? तर ऑप्शन क्रमांक 3 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर 33. ऑप्शन क्रमांक 3 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. सर्वसाधारण जन्मदर काढण्याचे सूत्र कोणते? बरेच विद्यार्थी या ठिकाणी योग्य आन्सर देत आहेत. तर पहा या ठिकाणी सर्वसाधारण जन्मदर काढण्याचे सूत्र कोणते? 3 सेकंदाचा वेळ आहे. बरेच विद्यार्थी या ठिकाणी योग्य आन्सर देत आहे. तर एकूण जिवंत जन्म भागिला मध्यवर्गीय लोकसंख्या गुणिला 1000 हे याचं सूत्र असणार आहे. सर्वसाधारण जन्मदर कसा काढला जातो? तर एकूण जिवंत जन्म त्याच्यानंतर पहा एकूण जिवंत जन्म भागिला मध्यवर्गीय लोकसंख्या म्हणजे जे काय मध्यवर्षीय लोकसंख्या गुणिला 1000 हे याचं सूत्र असणार आहे. खूप वेळेस विचारलेला प्रश्न आहे. सर्वसाधारण जन्मदर काढण्याचे सूत्र कुठले? खूप वेळेस विचारलेला प्रश्न आहे. वाटल्यास तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये याला नोट डाऊन करा. 100% विचारला जाणारा प्रश्न आहे. एकूण जिवंत जन्म भागिला मध्यमवर्षीय लोकसंख्या गुणिला 1000 हे याचं सूत्र असणार आहे. पुढे पहा. भारतात जनगणना दर किती वर्षांनी होते? भारतात जनगणना दर किती वर्षांनी होते? 1872 मध्ये भारतामध्ये पहिल्यांदा जनगणना झालेली आहे लॉर्ड मियो यांच्या काळामध्ये. तर जनगणना ही दर 10 वर्षांनी होते. ऑप्शन क्रमांक 2 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. कोणत्या साली पाणी प्रदूषण प्रतिबंध नियंत्रण कायदा संमत करण्यात आला? 4 ऑप्शन तुमच्या समोर 3 सेकंदाचा वेळ योग्य आन्सर निवडायचे. तर ऑप्शन क्रमांक 1 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर 1974 मध्ये पहा. 1974 साली पाणी प्रदूषण प्रतिबंध नियंत्रण कायदा अंमलात आलेला आहे. 1974 साली. गाव पातळीवर जन्म मृत्यू नोंदणी निबंधक म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे किंवा केलेली आहे? किंवा असा पण प्रश्न विचारला जाईल गाव पातळीवर जन्म मृत्यू नोंदणी करणे हे काम कोणाचे आहे? सरपंचाचे आहे, पोलीस पाटलाचे आहे, तलाठ्याचे आहे की ग्रामसेवकाचे? सर्वच कर्मचारी हे ग्रामीण लेवलवर असतात. या ठिकाणी सरपंच हा राजकीय प्रमुख असतो. तर ऑप्शन क्रमांक 4 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर ग्रामसेवक हा ग्राम पातळीवर जन्म नोंदणी अधिकारी म्हणून काम पाहतो. पुढे पहा. खालीलपैकी
कोणत्या 3 घटकांना एकत्रितपणे सातरोग शास्त्रीय त्रिकोण असे म्हणतात? महत्त्वाचा प्रश्न आहे, खूप वेळेस विचारलेला प्रश्न आहे. कारक, यजमान, पर्यावरण. ऑप्शन क्रमांक 3 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर याला काय म्हणतात? तर याला म्हणतात पहा सातरोगाचे त्रिक असे याला म्हणतात. कारक, यजमान आणि पर्यावरण. कारक, यजमान, पर्यावरण. महत्त्वाचा प्रश्न आहे, लक्षात ठेवायचा आहे. मानवी शरीराचे सामान्य तापमान किती असते? मानवी शरीराचे सामान्य तापमान किती असते? आता फॅरेनहाईटमध्ये तुम्हाला विचारले, डिग्री सेल्सिअसमध्ये जर विचारलं तर ते 37 डिग्री सेल्सिअस सर्वसाधारण तापमान असतं, 37 डिग्री सेल्सिअस. आणि फॅरेनहाईटमध्ये जर विचारलं तर ते 98.4 फॅरेनहाईट मानवी शरीराचं तापमान असतं. ऑप्शन क्रमांक 4 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. पुढचा प्रश्न पहा. क्युलेक्स या डासामुळे खालीलपैकी कोणता आजार होतो? क्युलेक्स या डासामुळे हत्ती रोग, अतिसार, क्षयरोग की काळा आजार? तर ऑप्शन क्रमांक 1 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर हत्ती रोग होतो. ऑप्शन क्रमांक 1 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. क्युलेक्स डास चावल्यामुळे आपल्याला हत्ती रोग होतो आणि हत्ती रोग संशोधन केंद्र वर्धा जिल्ह्यामध्ये आणि हत्ती रोगाचा रक्त नमुना नेहमी रात्रीलाच घेतला जातो आणि 5 ऑगस्ट हा दिवस हत्ती रोग दिन म्हणून साजरा केला जातो. पाण्यातील मुक्त क्लोरीनची मात्रा काढण्यास कोणती चाचणी वापरतात? महत्त्वाचा प्रश्न आहे. पाण्यातील मुक्त क्लोरीनची मात्रा काढण्यास कोणती चाचणी वापरतात? 3 सेकंदाचा वेळ दिलेला आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर ऑर्थोटोल्युडिन टेस्ट ही वापरली जाते मुक्त क्लोरीनची मात्रा काढण्यासाठी. तर अशा प्रकारे मध्ये आपण आरोग्य विभाग भरती, बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी 50% आरोग्य सेवेसाठी जो काही प्रश्न विचारले होते 2017 ते प्रश्न या ठिकाणी आपण 100 प्रश्न पाहिलेले आहेत. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूचं घंटीचं बेल आयकॉन त्याला सुद्धा प्रेस करा. तर या ठिकाणी आपण थांबूया. सर्वांना या ठिकाणी गुड नाईट. सर्वांनी या ठिकाणी चांगला प्रतिसाद दिला त्याबद्दल मी तुमच्या मनापासून आभार मानतो. तर मित्रांनो, या ठिकाणी आपण थांबूयात. असे तुमचे सहकार्य मिळत राहील अशी मी तुमच्याकडून अपेक्षा बाळगतो. थँक्यू, धन्यवाद. आणि तुम्हा सर्वांना आगामी परीक्षेमध्ये सर्वांना बेस्ट ऑफ लक, सर्वांना यश मिळो अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना युवराज अकॅडमी 24 या चॅनलच्या माध्यमातून करतो. तर मित्रांनो, या ठिकाणी आपण थांबूयात. थँक्यू, धन्यवाद.